रामनवमी विशेष सुंठवडा प्रसादामागचे वैज्ञानिक रहस्य। चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारच्या कडक उन्हात प्रभू श्रीरामांचा जन्म होतो आणि या जन्मोत्सवात सुंठवडा हा मुख्य प्रसाद म्हणून वाटला जातो। पण हा केवळ धार्मिक विधी नसून त्यामागे एक अत्यंत प्रगत आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक शास्त्र दडलेले आहे। चैत्रातील वाढत्या उष्णतेमुळे आपली पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो। अशावेळी सुंठवड्यातील मुख्य घटक सुंठ, जिला आयुर्वेदामध्ये विश्वभेषज म्हटले आहे, ती आपल्या शरीरातील भूक प्रज्वलित करते आणि यातील जिंजरॉल हा घटक नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून अन्नाचे योग्य पचन करतो। यात असलेले धणे स्वभावाने शीतल असल्याने शरीरातील वाढलेली उष्णता कमी करून थंडावा देतात, तर खडीसाखर उन्हाळ्यामुळे येणारा थकवा दूर करून शरीराला इन्स्टंट ग्लुकोज आणि ऊर्जा प्रदान करते। वसंत ऋतूमध्ये शरीरात साठलेला कफ विरघळू लागतो, ज्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होतो। अशावेळी सुंठवड्यातील मिरी कफदोष संतुलित ठेवते आणि यातील पायप्रीन इतर औषधी घटकांचे शरीरातील शोषण वाढवते। सुके खोबरे आणि खारीक शरीरातील वात संतुलित ठेवून उन्हाळ्यातील कोरडेपणा म्हणजेच डिहायड्रेशन रोखतात। थोडक्यात सांगायचे तर सुंठवडा हा एक नॅचरल इम्युनिटी बूस्टर आहे, जो बदलत्या हवामानात आपल्या शरीराचे रक्षण करतो। प्रभू रामाचा हा वैज्ञानिक प्रसाद स्वीकारा आणि निरोगी रहा। तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा।